राज्यातील शेतकरी बांधवांसाठी एक अत्यंत दिलासादायक आणि आनंदाची बातमी आहे. राज्य सरकारची नमो शेतकरी महासन्मान निधी योजना आणि केंद्र सरकारची PM किसान सन्मान निधी योजना यांचे अनुक्रमे 8वा आणि 22वा हप्ता वितरित करण्यास अधिकृत सुरुवात झाली आहे. पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात थेट DBT म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर पद्धतीने रक्कम जमा होत आहे. राज्य सरकारकडून नमो शेतकरी योजनेअंतर्गत 2,000 रुपये आणि केंद्र सरकारकडून PM किसान योजनेअंतर्गत 2,000 रुपये असे एकूण 4,000 रुपये थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहेत. या वितरणासाठी सुमारे 7,200 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून तो टप्प्याटप्प्याने बँकांकडे वर्ग करण्यात येत आहे. राज्यातील सर्व 36 जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी वितरण करणे शक्य नसल्यामुळे सरकारने 3 टप्प्यांमध्ये निधी वितरित करण्याचा निर्णय घेतला आहे. पहिल्या टप्प्यात 20 जिल्ह्यांची निवड करण्यात आली आहे. सकाळी 10 ते दुपारी 2, दुपारी 2 ते संध्याकाळी 7 आणि संध्याकाळी 7 ते रात्री 12 अशा 3 वेळांमध्ये रक्कम जमा केली जात आहे. त्यामुळे काही शेतकऱ्यांच्या खात्यात सकाळीच पैसे जमा झाले आहेत, तर काहींना संध्याकाळपर्यंत रक्कम मिळणार आहे. या पहिल्या टप्प्यात सुमारे 93 लाखांहून अधिक शेतकरी लाभार्थी असल्याची माहिती समोर आली आहे. जर तुमचा जिल्हा पहिल्या टप्प्यात असेल तर आजच तुमच्या खात्यात 4,000 रुपये जमा होऊ शकतात. उर्वरित जिल्ह्यांमध्ये पुढील काही दिवसांत निधी वितरण सुरू होईल. 2026 पासून काही नवीन नियम लागू करण्यात आले आहेत. पहिला नियम म्हणजे जमीन धारणा मर्यादा. 10 एकरांपेक्षा जास्त जमीन असलेल्या शेतकऱ्यांना अपात्र ठरवले जाऊ शकते. दुसरा नियम, एकाच रेशन कार्डवरून फक्त एकाच व्यक्तीला लाभ मिळणार आहे. एकाच कुटुंबातील अनेक सदस्यांनी अर्ज केल्यास सर्वांचे हप्ते थांबवले जाऊ शकतात. तिसरा मुद्दा, लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असलेल्या कुटुंबांना भविष्यात मर्यादा लागू होऊ शकतात. PM किसान योजनेसाठी फार्मर ID आणि eKYC अनिवार्य करण्यात आली आहे. चुकीची माहिती, बनावट कागदपत्रे किंवा आधार लिंक नसल्यास हप्ता प्रलंबित राहू शकतो. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी आपले आधार कार्ड बँक खात्याशी लिंक आहे का हे तपासावे आणि eKYC पूर्ण करावी. निधी वितरण स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदा, कोटक महिंद्रा बँक, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, पोस्ट ऑफिस बँकिंग तसेच इतर राष्ट्रीय आणि सहकारी बँकांमार्फत होत आहे. कोणत्याही बँकेत खाते असले तरी पात्र लाभार्थ्यांना रक्कम जमा होईल. वाशिम, वर्धा, लातूर, रायगड, रत्नागिरी, यवतमाळ, भंडारा, बुलढाणा, बीड, पुणे, पालघर, परभणी, नाशिक, नागपूर यांसारख्या जिल्ह्यांमध्ये निधी जमा होण्यास सुरुवात झाल्याची माहिती आहे. शेतकरी बांधवांनी घाई गडबड करू नये, बँकेत अनावश्यक गर्दी टाळावी आणि मोबाईलवर आलेल्या अधिकृत मेसेजची खात्री करावी. कोणत्याही अनोळखी लिंकवर क्लिक करू नये किंवा OTP, आधार क्रमांक, बँक तपशील कोणालाही देऊ नयेत. ज्या शेतकऱ्यांच्या खात्यात अद्याप रक्कम जमा झालेली नाही त्यांनी घाबरू नये. तांत्रिक कारणांमुळे काही वेळा 24 तासांचा विलंब होऊ शकतो. निधी टप्प्याटप्प्याने जमा होत आहे. शेतकरी बांधवांनो, जर तुमच्या खात्यात 4,000 रुपये जमा झाले असतील तर त्याचा योग्य उपयोग करा. बियाणे, खते, औषधे, सिंचन व्यवस्था किंवा कर्जफेड यासाठी नियोजनपूर्वक खर्च करा. सरकारी मदत ही आधार असते, पण शेतीची खरी प्रगती ही नियोजन आणि कष्टांवर अवलंबून असते. नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच मिळालेला हा दुहेरी लाभ लाखो शेतकरी कुटुंबांसाठी दिलासा देणारा आहे. आर्थिक बळ मिळाल्याने ग्रामीण अर्थव्यवस्थेलाही चालना मिळेल अशी अपेक्षा आहे. पात्र शेतकऱ्यांपर्यंतच ही मदत पोहोचवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. त्यामुळे सर्वांनी नियमांचे पालन करावे, कागदपत्रे अचूक ठेवावीत आणि अधिकृत सूचनांवरच विश्वास ठेवावा. धन्यवाद.